हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायली सिम्प्लिफाईज. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पायथन व्हेरिएबल्स. पायथन व्हेरिएबल्स म्हणजे काय? सो अ व्हेरिएबल इज अ कंटेनर यूज टू स्टोर डेटा इन मेमरी. व्हेरिएबल काय? व्हेरिएबल एक कंटेनर आहे ज्याचा उपयोग आपण डेटा मेमरीमध्ये स्टोअर करण्यासाठी करत असतो. तर चला तर पाहूया. आता इथे मी लिहिले ए इज इक्वल्स टू 5, बी इज इक्वल्स टू डबल कोटेडमध्ये सायली सिम्प्लिफाईज. सो ए इज इक्वल्स टू 5 काय झाला? हा इंटिजर झाला. सायली सिम्प्लिफाईज हे डबल कोटेडमध्ये, जी पण गोष्ट डबल कोटेडमध्ये आहे ती आपण त्याला म्हणत असतो स्ट्रिंग म्हणत असतो. सो ए इज इक्वल्स टू 5 आणि बी इज इक्वल्स टू सायली सिम्प्लिफाईज. मग ए काय? ए हे व्हेरिएबलचं नेम आहे. बी काय आहे? बी पण हे एक व्हेरिएबलचं नेम आहे. आता आपल्या लाईफशी रिलेट करणारं सर्वात सोपं एक्झाम्पल म्हणजे काय झालं की समजा आपल्याकडे खूप साऱ्या घरी बरणी असतात. त्या बरणीमध्ये आपण काय स्टोअर करत असतो? लोणचं स्टोअर करत असतो आपण, चहापत्ती असेल किंवा आपण साखर, मीठ वगैरे ते सगळं स्टोअर करत असतो. मग हे जे बरणी झाली ते काय झालं? इज अ कंटेनर झालं. व्हेरिएबल काय? एक कंटेनर टाईप आहे. हे काय झालं? एक कंटेनर टाईप झालं आणि त्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतोय. मग हे डेटा म्हणजे काय झालं? डेटा म्हणजे आता चहापत्ती झाली, आता साखर, मीठ, लोणचं वगैरे हे काय झालं? डेटा झालं. आणि जी बरणी वगैरे आहे हे काय झालं? कंटेनर झालं. मग व्हेरिएबल काय? कंटेनर आहे. त्याप्रमाणे तुम्ही हे करून घ्या की त्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करत असतो. मग ए हा व्हेरिएबल झाला, त्याच्यामध्ये आपण इंटिजर टाईपचा डेटा स्टोअर केला आहे. बी हा व्हेरिएबल झाला, त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग टाईपचा डेटा स्टोअर केलेला आहे. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा टाईप्स हे डिटेलमध्ये पाहूया. आता व्हेरिएबल हे समजून घेऊया. सो हे तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल कळलं असेल. तर ह्याचे काही रूल्स आहे, नेमिंग व्हेरिएबलचे काही रूल्स आहेत. जसं की फर्स्ट रूल असा आहे की व्हेरिएबल नेम्स कॅन कंटेन डिजिट्स, लेटर्स अँड अंडरस्कोर्स. सो मी तुम्हाला इथे लेटर्सचं तर मी बोलले ए इज इक्वल्स टू 5, बी इज इक्वल्स टू सायली सिम्प्लिफाईज. ए आणि बी काय झाले? लेटर झाले. सो डिजिट्स काय झाले? डिजिट्स 1, 2, 3, 4, 5 हे डिजिट्स झाले, ते पण कंटेन करतं. अंडरस्कोर्स पण कंटेन करत असतं. सेकंड रूल असा आहे की फर्स्ट कॅरेक्टर कॅन नॉट बी डिजिट. फर्स्ट कॅरेक्टर हे डिजिट नसणार आहे. तर हे जे दोन रूल आहे आपण ते प्रॅक्टिकल करून बघूया व्ही एस कोडमध्ये. व्ही एस कोड आपण काल पायथन आणि व्ही एस कोड दोन्ही हे डाउनलोड केलेले आहे. तर आपण आता काय करणार आहोत? आपण आपण एक इथे फोल्डर क्रिएट करूया. न्यू फोल्डर क्रिएट करूया. त्या फोल्डरचं नाव आपण देऊया सायली सिम्प्लिफाईज. एंटर केलं. सो हा फोल्डर क्रिएट झालेला आहे. मग आपण काय करणार आहे की त्याच्यावर फोल्डरवर राईट क्लिक केलं. राईट क्लिक करून ओपन विथ कोड करायचं आहे. ओपन विथ कोड केल्यानंतर हे सायली सिम्प्लिफाईज नावाचं फोल्डर हे व्ही एस कोडमध्ये ओपन होईल. हे व्ही एस कोडमध्ये ओपन झालं आहे. सो तुम्हाला व्हिज्युअल स्टुडिओ कोडचं हे डॉक्युमेंटेशन आलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना सायली सिम्प्लिफाईज नावाचं हे फोल्डर क्रिएट झालं आहे. इथे काय आहे? इथे फाईल आहे, इथे एक न्यू फोल्डरचं ऑप्शन आहे, इथे रिफ्रेश करण्याचा आणि इथे फोल्डर कोलॅप्स करण्याचं एक्सप्लोररमध्ये. मग आपण काय करूया? इथे एक नवीन फाईल क्रिएट करूया. इथे एक नवीन फाईल क्रिएट करूया आपण, tut1.py. एंटर केलं. सो इथे आपली फाईल क्रिएट झालेली आहे. मग आपण इथे काय करणार आहे? ए नावाचा व्हेरिएबल घेतला, इज इक्वल्स टू त्याच्यामध्ये आपण 5 हा इंटिजर डेटा टाईप स्टोअर केला. बी घेतला, बी इज इक्वल्स टू आपण डबल कोटेडमध्ये सायली सिम्प्लिफाईज हे दिलेलं आहे. सो आपण ह्याला प्रिंट पण करून बघूया. प्रिंट ए, एंटर करून प्रिंट बी. सो ह्याचा डेटा टाईप जर तुम्हाला कोणता आहे ते कळायला पाहिजे, म्हणजे ए इज इक्वल्स टू 5 ह्याचा डेटा टाईप कोणता आहे, तर आपण प्रिंट टाईप ऑफ ए असं प्रिंट करूया. तर तुम्हाला तिथे इंटिजर येईल. प्रिंट टाईप ऑफ बी. सो
हे आपण कोड लिहिला आहे. कोड लिहिल्यानंतर ना तुम्ही कंट्रोल यसनी ती फाईल सेव्ह करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ना आपण त्याला इकडे रन करून घेणार आहे. रन कोडचा तुम्हाला इथे कोपऱ्याला ऑप्शन दिसतोय. रन कोड केलं सो इथे आपल्याला आउटपुट दिसेल. पहिले काय प्रिंट होणार आहे 5, मग सायली सिम्प्लिफाईज, आणि इथे तुम्हाला काय दिसलं इथे तो कोणता डेटा टाईप आहे. कोणता डेटा टाईप आपण स्टोअर केला आहे इंटीजरमध्ये. तो पहिले आपण 5 स्टोअर केला आहे एमध्ये, मग तो इंटीजर डेटा टाईप आहे. सेकंड आपण स्ट्रिंग स्टोअर केला आहे, मग इथं बीचा स्ट्रिंग हा डेटा टाईप इथे दिलेला आहे. सो झाला फर्स्ट रूल झाला की काय, व्हेरिएबल नेम्स कॅन कंटेन डिजिट्स, लेटर्स अँड अंडरस्कोर. सो आपण लेटर्सचं एक्झाम्पल पाहिलं, आता डिजिट्सचं पाहूया. ठीक आहे, डिजिट पण कंटेन करतं आहे असं बोलतं ना. ठीक आहे, मग आपण काय करूया, A1 इज इक्वल्स टू 5. डिजिट पण कंटेन करतं व्हेरिएबल नेममध्ये. मग हे प्रिंट करून बघूया येतोय की एरर येतोय. मग कंट्रोल एसनी फाईल सेव्ह केली, टर्मिनल आपण किल केलं आणि परत ते रन केलं. सो इथे आउटपुट आपल्याला 5 येईल का ते बघूया. ठीक आहे, 5 आलं. आणि नंतर ना इथे दिलं आहे की डिजिट्स कंटेन करतं लेटर्स आणि अंडरस्कोर सी कंटेन करतं. ह्याचं पण आपण एक एक्झाम्पल बघूया. इथेच मी करते A_B. हे व्हेरिएबल नेम व्हॅलिड आहे की नाही ते आपण बघूया. इथं प्रिंटमध्ये पण आपण A_B करूया. हे प्रिंट होते का बघूया. कंट्रोल एस केलं, टर्मिनल किल केलं आणि रन केलं तर कोडमध्ये आपल्याला A_Bचं 5 येतं आहे. सो रूल एकदम बरोबर आहे. सेकंड रूल असं सांगतोय की फर्स्ट कॅरेक्टर्स कॅन नॉट बी डिजिट. फर्स्ट कॅरेक्टर काय नाही पाहिजे, डिजिट नाही पाहिजे. आता डिजिट कंटेन करतोय पण फर्स्ट कॅरेक्टर डिजिट नाही पाहिजे. समजा आता आपण लिहिले 1A, त्यांनी पहिलेच इंडिकेशन दिलं आहे. जसं मी 1A लिहिलं त्याबरोबर ते रेडमध्ये आलेलं आहे, तरी आपण ते टाईप करूया. 1Aची आपण व्हॅल्यू तिथे असाईन करूया 5 आणि नंतर ना A1 करूया. A1 इज इक्वल्स टू 13 करूया आणि ह्याला प्रिंट करूया. प्रिंट 1A एंटर, प्रिंट A1. पुढे लिहायचं काय कामच नाही आहे कारण तिथं रेड आलेलं आहे, आपल्याला इंडिकेशन दिले. तरी आपण रन करून बघूया. टर्मिनल किल केलं आणि परत कोड आपण रन केले सेव्ह करून. सो आपल्याला फर्स्ट टाईमच आपल्याला एरर येईल. काय आलं आहे, इनव्हॅलिड डेसिमल लिटरल. सो रेडवाली लाईन आपण काढून टाकूया आणि आता प्रिंट होतंय का बघूया. ते म्हणजे डिजिट कंटेन करते पण फर्स्ट त्याचं जे कॅरेक्टर आहे ते डिजिट नको आहे आपल्याला, ते रूलमध्ये बसत नाही. सो ह्याचं 13 हे आलेलं आहे. आता एक थर्ड रूल असा आहे, एंटर केलं. थर्ड रूल असा आहे, नेम्स हे केस सेन्सिटिव्ह आहे. नेम्स काय आहे, इज केस सेन्सिटिव्ह आहे. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, तर इथेच आपण डायरेक्ट एक्झाम्पलमध्येच बघूया. की समजा मी इथं लिहिलं आहे A इज इक्वल्स टू, समजा मी व्हेरिएबलचं नेम लिहिलं आहे A इज इक्वल्स टू 1 2 3 आणि A इज इक्वल्स टू 1 2 3. आता हे दोन्ही मी प्रिंट करते. प्रिंट A आणि प्रिंट कॅपिटल लेटरमधला A. कंट्रोल एस केलं, टर्मिनल डिलीट केलं. मी टर्मिनल ह्याच्यासाठी डिलीट करते की काय कन्फ्युजन नको प्रिव्हियस कोडचं जे आउटपुट आहे त्याच्यानुसार. सो इथे आलेलं आहे दोन्ही आन्सर. इथं 1 2 3 1 2 3 आले का, ह्यानी म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी डिफरंट घेतल्या. ए आपण पहिले स्मॉल लेटरमध्ये लिहिलेलं आहे आणि ए सेकंड टाईम आपण कॅपिटल लेटरमध्ये घेतलेलं आहे. तर हे केस सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे हे दोन्ही ट्रीट काय करते, डिफरंटली ट्रीट करते, सेम ट्रीट नाही करते. काही काही ह्याच्यामध्ये काही काही केसेसमध्ये आपल्याला इनसेन्सिटिव्ह दिसत असतात. आता व्हेरिएबल्समध्ये ते केस सेन्सिटिव्ह आहे, काही काही वेळेस इनसेन्सिटिव्ह असतात. म्हणजे कॅपिटल ए झाला किंवा स्मॉल ए झाला, त्या दोघी स्मॉल ए झाला
त्या दोघांना ते काय करतं, सेम ट्रीट करतं. पण व्हेरिएबल हे केस सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे त्याला कॅपिटल ए आणि स्मॉल ए हे दोन्ही डिफरंट आहे त्याला. सो हा थर्ड रूल झाला की नेम्स काय आहे, केस सेन्सिटिव्ह आहे. ठीक आहे, नेम्स हे काय झाले, केस सेन्सिटिव्ह झाले. सो हे झाले तिन्ही रूल्स आपण जे आहेत ते पाहिलेले आहेत. त्याचे प्रत्येकाचे आपण एक्झाम्पल घेतलेले आहे. मला एक डिफरन्स तुम्हाला अजून एक सांगायचा आहे. तो डिफरन्स असा की जेव्हा आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि इनिशियलाइज करतोय, व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन द डिक्लेअर आणि इनिशियलायझेशन. खूप बेसिक क्वेश्चन आहे. डिक्लेअर आणि इनिशियलायझेशन ह्या दोघांमधला डिफरन्स काय आहे, तर ह्या दोघांमधला डिफरन्स असा आहे की समजा आपण इथे एक व्हेरिएबल नेम घेतलं ए. सो हा व्हेरिएबल नेम आपण डिक्लेअर केलेला आहे. आणि इनिशियलायझेशन म्हणजे काय, ए हा व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलला आपण एखादी व्हॅल्यू असाइन करतो, म्हणजे हे काय झालं, इनिशियलायझेशन झालं. आपण ए व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि ए व्हेरिएबल इथं आपण इनिशियलायझेशन केला. सो आपण ह्या व्हिडिओमध्ये व्हेरिएबल म्हणजे काय पाहिलं, त्याचे रूल्स आपण पाहिले विथ एक्झाम्पल्स, आणि VS कोडमध्ये आपण त्याचा कोड पण रन करून पाहिला. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा टाईप्स पाहणार आहोत, कारण दोन्ही थिंग्स एकाच व्हिडिओमध्ये घेतलं तर व्हिडिओ खूप थोडासा लॉंग होईल. त्याच्यामुळे आपण ह्या एका व्हिडिओमध्ये व्हेरिएबल्स घेतल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा टाईप्स पाहूया. सो होप सो गाईज तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डू लाईक, फॉलो अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.